नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य म्हणून आपण कडाकणी करतो, पण बऱ्याचदा ती खूप जास्त तेलकट होते किंवा इतकी कडक होते की अशी मोडता मोडत नाही। तर आज आपण अगदी खुसखुशीत तरीही कुरकुरीत कमी तेलकट कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण कडाकण्या कशा करायच्या ते बघणार आहोत। कडाकण्या नवरात्राच्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर केल्या जातात आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। तर बऱ्याच जणांकडे 7व्या माळेला कडाकण्याची माळ लावली जाते। आपण रोज एक माळ लावतो। 7वी माळ ही कडाकणीची असते, कोणाकडे सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी, कोणाकडे अष्टमीला, तर कोणाकडे नवमीला असतात। मला अजूनही आठवते माझी आई कडाकण्या करायची 5व्या किंवा 6व्या दिवशी। 7वी माळ घरामधल्या घटाला बांधायची आणि संपूर्ण गावामध्ये जी देवीची मंदिरे होती तिथं बांधून यायची आणि त्या कडाकण्या आम्ही खायचो नाही। आई भरपूर कडाकण्या बनवून डब्यामध्ये भरून ठेवायची आणि दसऱ्याला ज्या दिवशी सीमोल्लंघन असतं त्या संध्याकाळी सीमोल्लंघन करून आल्यानंतर जे आपले घट उठलेले असतात त्याच्यातले जे काही घट आहेत म्हणजे तो तुरा टोपीमध्ये रोवायला जायचा, म्हणजे मुलं टोपीमध्ये तो तुरा रोवून एकमेकांच्या घरी सीमोल्लंघन करून आल्यावर जायची आणि त्यावेळी कडाकणी खायला द्यायचे, तेव्हा कडाकणी खाल्ली जायची। तुमच्याकडे काही वेगळी प्रथा असेल, वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर आत्तापर्यंत आपण कधीच कडाकण्याची रेसिपी दाखवली नव्हती। तर कडाकण्या म्हणजे त्या थोड्याशा कडक असाव्यात असं म्हणतात, त्या खूप जास्त खुसखुशीत तेलकट नसाव्यात किंवा अगदीच कडक नको। तर आज आपण योग्य प्रमाण वापरून योग्य पद्धतीने कडाकण्या करतोय, ज्या थोड्याशा खुसखुशीत पण हलक्या कडक असतील आणि अजिबात तेलकट नाहीत। तर त्यासाठी इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा कप बारीक रवा। तुम्ही संपूर्णपणे मैदा वापरला तरी चालेल, पण रवा घातल्यामुळे एक हलकासा खुसखुशीतपणा त्याला येतो। आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ। गोड पदार्थ असला तरी सुद्धा मीठ जरूर वापरा आणि याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता कडाकण्या आपल्याला हलक्या खुसखुशीत पाहिजेत, त्यासाठी कढल्यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल। तेल खूप जास्त घ्यायचं नाही। तर हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी पण चालेल। आता हे कडकडीत तेलाचं मोहन या मैद्यावर घालायचं आहे। तेल खूप जास्तही वापरू नका, नाहीतर मग कडाकण्या खूप जास्त तेलकट होतील। आता तेल खूप गरम आहे, सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचं आहे। आता तेल हाताला सोसवेल असं थंड झालं की या मैद्याला आणि रव्याला चांगलं चोळून लावायचं। तर तेल या मैद्याला चांगलं लावून घेतलेलं आहे। आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात। आता इथे आपण घेतलंय पाऊण कप कोमट दूध। तर दूध घेतलंय, तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण कडाकण्या शक्यतो दुधामध्ये केल्या जातात। पाऊण कप दूध घेतलंय, त्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर। इथं मी पिठी साखरसुद्धा पाऊण कप घेतली आहे किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ही साखर यामध्ये मिक्स करायची आहे, पण लक्षात घ्या खूप जास्त साखर वापरू नका, नाहीतर मग कडाकण्या अशा थोड्याशा मऊ पडतात। ही साखर या दुधामध्ये चांगली विरघळवून घ्यायची आहे। तर साखर आणि दूध आपण एकजीव करून घेतलंय, साखर संपूर्ण विरघळली आहे। आता या गोड दुधामध्ये आपल्याला हे पीठ किंवा हा मैदा भिजवून घ्यायचा आहे। थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याला घट्ट मळायचं आहे। घट्ट म्हणजे अगदी खूप घट्ट मळायचं नाही, कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे। रवा थोड्या वेळाने चांगला भिजला जातो आणि थोडासा दूध शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं सैल ठेवायचं, फार घट्ट नाही करायचं। तर आपण याला मळून घेतलेलं आहे। हे बघा, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल ठेवलेलं नाही। आणि आपण पाऊण कप दूध घेतलं होतं, त्यातलं 2 टेबलस्पून दूध शिल्लक राहिलं। तर मी सुरुवातीला मुद्दामहून जास्त घेतलं म्हणजे परत कमी पडायला नको, पण खूप पातळ पण करू नका, दूध शिल्लक आहे म्हणून। आता याच्यावर मी एक ओला कॉटनचा कपडा घट्ट पिळून घेतलाय, हा झाकून ठेवते आणि याला 1 तासभर असंच मुरवत ठेवूयात, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल। तर 1-2 तास झालेली आहेत आणि आपण हे पीठ चेक करूयात। तर हे पीठ बघा मगाशीपेक्षा चांगलं घट्ट झालेलं आहे, कारण रवा दूध शोषून घेतो आणि चांगला फुलून येतो त्यामुळं। आणि आपल्याला असंच घट्ट पीठ कडाकण्यांसाठी पाहिजे। आता तुम्हाला जर वाटलं की हे असं मऊसूत झालेलं नाही आहे, तर याला तुम्ही थोडंसं असं फूड प्रोसेसरमधून, ज्याच्यात तुम्ही कणिक भिजवता त्यामधून असं तुकडे तुकडे करून फिरून घेऊ शकता। पूर्वी खलबत्त्यामध्ये किंवा
पोळपाटावर हे पसरून त्याला पाट्याने आणि वरवंट्याने ठेचलं जायचं, पाटा वरवंट्यावर. तसं केलं तरी पण चालेल. मी काय करते आता, याला हातानेच एक 5 मिनिटं चांगलं मळून घेणार आहे आणि मऊ करून घेणार आहे. तर याला मी चांगलं 5 मिनिटं मळून घेतलं आहे आणि याचे असे 2 समान भाग केलेत. आपण आता याचे गोळे करून घेऊया. तर याला मी आता पोळपाटावर घेतले. पोळपाटावर याला असं लांबट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे गोळे तयार होतात. किंवा तुम्ही छोटे छोटे हातानेच गोळे करून घेतले तरी चालतील. तर याला आपण असं लांबट रोल करून घेतलेले आहेत. आता छोटे छोटे गोळे कापून घेऊ. तुम्हाला जशी कडकणी लहान मोठी हवी त्याप्रमाणे गोळे करून घ्या. तर इथं मी याचे गोळे करून घेते. आता याला गोल आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण चपट्या गोळ्या करून घेऊया. तर इथं मी एका रोलचे असे गोळे करून घेतलेले आहेत. उरलेलं पीठ इथं मी कापडामध्ये झाकून ठेवलं आहे, म्हणजे मग ते सुकणार नाही. आता आपल्याला कडकण्या करायला घ्यायचं आहे. तर आता खरं तर हे पीठ बरंच घट्ट असतं, त्यामुळे आपल्याला याला मैदा वगैरे लावण्याची गरज पडत नाही. पण यामध्ये आपण पिठी साखर घातलेली असते, त्यामुळं हे पीठ पोळपाटाला लाटण्याला चिकटू शकतं जोर दिल्यानंतर. त्यामुळं मी थोडासा मैदा लावते आहे. आणि आता कडकणी पातळ लाटून घ्यायची. तर कडकणी ही पातळच असते, एकदम पातळ. आपली चपाती कशी असते ना, चपातीपेक्षाही पातळ, जसा पापड असतो अगदी तसं. तर याला आपण पापडासारखं पातळ लाटून घेऊ. तर तुम्हाला जशी साईज लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही कडकणीची साईज ठेवू शकता. आमच्याकडे शक्यतो काय करतात, बांधण्यासाठी ज्या कडकण्या केल्या जातात तर त्या बारक्या बारक्या करतात, छोट्या छोट्या, आणि खाण्यासाठी थोड्याशा मोठ्या. आणि यामध्ये आपण रवा घातलेला असतो, त्यामुळं काय होतं ना, याला कडेने थोड्याशा चिरा जातात. आणि हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे हवं तसं पातळ लाटता येतं. तर कडकणी मी लाटून घेतली आणि हे बघा बरीच पातळ लाटलेली आहे. आपली चपाती असते ना त्याहीपेक्षा पातळ. पण काय होतं, यामध्ये मैदा असतो, त्यामुळे हे थोडंसं आकसलं जातं. त्यामुळं थोडंसं पातळ लाटायचं, थोड्या वेळानं ते बरोबर हलकंसं अजून जाड होतं. तर याला मी लाटून घेतलं आहे. आता तुम्हाला जर असंच तळायचं तर असं तळू शकता. याला मी डब्याच्या झाकणाने कापून घेते आहे. याने काय होईल की आपल्या सगळ्या कडकण्या एकसारख्या आकारामध्ये तयार होतील. तर हे बघा आपली कडकणी लाटून झालेली आहे. आता काय होतं ना की आपण ज्यावेळी माळ करत असतो त्यावेळी त्या माळेमध्ये ओवण्यासाठी आपल्याला याला होल करावं लागतं. तर काडीपेटीची काडी त्याच्या उलट्या बाजूने एक होल करून घ्यायचं, थोडंसं कडेला करायचं अशा पद्धतीने, म्हणजे मग तुम्हाला माळ तयार करता येते. पण जर तुम्ही खाण्यासाठी करताय, माळेसाठी करत नाही, तर होल करण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर अशाच प्रकारे आपण एक 10-12 कडकण्या लाटून घेऊयात. त्याला ओल्या कापडाने झाकून ठेवायचं, मग एकत्रच तळायला घेऊ. फार एका वेळी करू नका, 10-15 करा, तळून घ्या, पुन्हा 10-15 करा. तर आपण अजून कडकण्या करून घेऊयात आणि मग तळून घेऊ. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 15 ते 16 कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि या जर कडकण्या तुम्ही बघितल्या तर हे बघा अगदी पातळ लाटलेल्या आहेत. आपल्या हाताएवढ्या साईजच्या किंवा त्यापेक्षा थोड्या मोठ्या कडकण्या मी लाटून घेतल्यात. अर्ध पीठ मी तसंच ठेवलेलं आहे. आता कडकण्या तळायच्यात, त्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. तेल आपलं हलकं किंवा मध्यम गरम पाहिजे. एक छोटी गोळी टाकायची. तर हे बघा याचे बबल्स येऊन तो 1-2 सेकंदांनी गोळा वर येतो, याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. खूप जास्त कडकडीत तेल तापलं असेल तर कडकणी पटकन जळून जाते. आता काय होतं ना, बऱ्याचदा आपल्याला कडकणी मैदा असतो त्यामुळे ती थोडीशी आकसते. त्यामुळे लाटायच्या आधी लागलंच तर थोडंसं बेलनं फिरवून घ्या किंवा नाही फिरवलं तरी चालेल. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि एक एक कडकणी तळून घ्यायची. तेल एकदम हलकं गरमसुद्धा नसावं. तेल जर कमी गरम असेल तर कडकणी खूप जास्त तेल पिते आणि किंवा मऊ पण पडू शकते. तर आता कडकणीच्या कडा अशा हलक्या तांबूस झाल्या की कडकणी तळत आली असं समजायचं. तर आपली कडकणी तळून झालेली आहे, काढून घेऊया. उरलेल्या कडकण्या अशाच तळून घेऊ. तर हलका असा गोडसर सुगंध येतो साखरेचा. सुरुवातीला अशी फुगल्यासारखी होते आणि परत ती चपटी होते. तर ही कडकणीसुद्धा तळून झालेली आहे. तर सगळ्या कडकण्या अशाच तळून घेऊ. कडकणी बघा अगदी
मस्त रंगावर तळली गेली आहे, एकदम पातळ झालेली आहे आणि हे बघाल तर अजिबात तेलकट नाही आहे आणि खूप जास्त कडक नाही, कडक मी एकदम खुसखुशीत झाली आहे. आपण हातावर तिचा चुरा केला तरीसुद्धा अजिबात तेलकट नाही आहे. तर अशा प्रकारे इथं मी तुम्हाला कडाकण्या कशा करायच्या हे सांगितलं, ज्या खूप जास्त अशा कडक होत नाहीत किंवा खूप जास्त तेल पित नाहीत, हलक्या कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. तर इथं सांगितलेलं प्रमाण वापरून कडकण्यांची रेसिपी नक्की करून बघा. आणि इथं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे 2 कप मैदा, अर्धा कप रवा, तर तेवढ्या प्रमाणामध्ये हाता एवढ्या म्हणजे आपल्या तळहाता एवढ्या जवळपास 35 ते 40 कडकण्या तयार होतात. तर करून बघा ही रेसिपी. तुमच्याकडे कडकण्याची काही वेगळी पद्धत असेल किंवा का केल्या जातात याबद्दल काही वेगळी गोष्ट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.